गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आपण शुक्रवारी पाहिलं इस्रायलनं इराणवरती हल्ला केला आणि त्यामुळे आपल्याकडलं मार्केट हे ऑलमोस्ट 400 पॉईंट गॅपडाऊन ओपन झालं होतं. परंतु तिथून एक सिग्निफिकंट रिकव्हरी आपल्याला मात्र पाहायला मिळाली. तर त्याचं मोस्टली कारण असं होतं की एकाच कारणासाठी मार्केट दोन वेळा कधीही रिॲक्ट करत नाही हे लक्षात घ्या. तर इराण इस्रायलचं युद्ध होणं ही काही पहिलीच गोष्ट नाही आहे. ओके, त्यामुळे मार्केटनं रिकव्हरी करणं शो केलं. परंतु शनिवार रविवारमध्ये काही डेव्हलपमेंट्स झालेले आहेत ते पाहणं जास्त गरजेचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की शुक्रवारी US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केटनं रिकवर होण्याचा प्रयत्न केला, परंतु अल्टिमेटली जाता जाता ते पुन्हा सरेंडर झालं आणि ऑलमोस्ट 1.5% आसपास ते डाऊन बंद झालेलं आहे. परंतु जर आता आपण नॅसडॅकचे फ्युचर्स जर आता पाहिले तर ते ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत, ऑलमोस्ट विथ फ्लॅट पॉझिटिव्ह बायस असं आपण म्हणू शकतो. जर आपण शुक्रवारचा FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं 1200 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजेच काय की बाकीच्या गोष्टी तरी सध्या कंट्रोलमध्ये वाटत आहेत. परंतु इराण इस्रायलचं जे टेन्शन आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलूयात. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की एकाच कारणासाठी मार्केट दोन वेळा कधीही रिॲक्ट करत नाही. म्हणजेच काय की इराण इस्रायलचं युद्ध झालं होतं, पण इथून मागे कधीही इराण हा इस्रायलला डॅमेज करू शकला नव्हता. परंतु यावेळेस मात्र तेल अविवमध्ये म्हणजेच इस्रायलमध्ये जी काही आपण काय म्हणतो की त्यांची जी मेन सिटी आहे, कॅपिटल सिटी, तिथे त्यांचे काही मिसाईल्स मात्र इराणचे पडलेले आहेत. त्यांच्याकडे असणारं त्यांचं आयरन डोम जे काही अँटी डिफेन्स सिस्टम आहे तर त्याला चुकवूनसुद्धा 2-3 मिसाईल्स तिथे पडलेले आहेत, की जी गोष्ट पुन्हा एक कन्सर्न क्रिएट करणारी आहे. की जे आपण म्हणतो की त्यांच्याकडे जे अँटी डिफेन्स सिस्टम आहे ते एवढं स्ट्रॉंग आहे, परंतु ॲक्च्युअल ग्राउंड लेवलवरती ते किती स्ट्रॉंग आहे हे आता आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजेच ही नवीन डेव्हलपमेंट आहे की आता इराणसुद्धा इस्रायलला डॅमेज करू शकतो आहे. परंतु इराण एकटाच आहे का? ऑफिशियली इराण एकटाच आहे, परंतु अनऑफिशियली त्याच्यामागे रशिया आहे, चायना आहे. म्हणजेच काय की इराणला पैशाला कमी नाही आहे सध्या. ओके, त्यामुळे ते लढू शकतात आणि इकडे इस्रायलच्या मागे अमेरिका उभा आहे. आणि हे सगळं वाद सुरू होण्याचं जे कारण आहे तर ते आहे की इराणनं न्यूक्लिअर डील साईन करणं टाळलेलं आहे म्हणून. म्हणजेच काय की US आणि इराणमध्ये एक डील चालू होती ज्याच्या आणि अगेन्स्ट इराणवरचे खूप सारे सँक्शन्स होते, तर ते अमेरिका हटवायला तयार होते. त्या बदल्यात तुम्ही न्यूक्लिअर बॉम्ब बनवू नका अशी डील हे करणार होते, परंतु ते इराणनं नाकारलेलं आहे. आणि म्हणजेच काय की हे सगळ्या गोष्टी अशाच असतात. हे वर्ल्ड पॉलिटिक्स आहे आणि त्यामुळे हे कन्सर्न्स कायम राहणार आहेत हे लक्षात असू द्या. परंतु आता आपल्या मार्केटकडे येऊयात. आपल्या मार्केटमध्ये लोकल क्यूज काही नाही आहेत, म्हणजे काय की सगळे न्यूट्रल आहेत. परंतु इंटरनॅशनल क्यूज जे आहेत तर ते मात्र नेगेटिव्ह आहेत आणि तरीही आपल्याला गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 40 ते 50 पॉईंट गॅपअप ओपन होईल. आता ॲक्च्युअल मार्केट गॅपअप ओपन होईल का किंवा तिथे काय घडेल हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे एक्झॅक्ट मार्केट आता एका बॉटम लेवलवरती असल्यामुळे कुठे ओपन होतं आहे आणि कुठे क्लोज होतं ह्याला फार जास्त महत्त्व आहे. परंतु शनिवार रविवारमध्ये इराण इस्रायलला डॅमेज करू शकला आहे ही गोष्ट चांगली नाही आहे स्टॉक मार्केटसाठी, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की आता कॉन्फिडन्स कमी आहे, कारण मार्केटने एकदा ब्रेकआउट केला होता 25,000च्या वरती जाऊन 2-3 दिवस क्लोजिंगही केलं होतं, परंतु तिथे मार्केट सस्टेन होऊ शकलं नाही किंवा तो झोन ब्रेक करून मार्केट वर जाऊ शकलं नाही. ओके, म्हणजेच काय की आता मोस्टली प्रोबॅबिलिटी आहे, दोन प्रोबॅबिलिटीज आहेत की एकतर मार्केट साईडवेज जाईल आणि डाऊन साईडला 24,500, अप साईडला पुन्हा 25,000 या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करेल, की ज्याची पॉसिबिलिटी थोडी थोडी कमी होत चालली आहे, कारण ऑलरेडी मार्केटने एक महिनाभर त्याच रेंजमध्ये ट्रेड केलं आहे. ओके, आणि मार्केट कुठे ना कुठे ती रेंज ब्रेक करण्याचा प्रयत्न करते. आता अपसाईडला एकदा ब्रेक करून पाहिलं मार्केटनं मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा पॉलिसी आली RBIची तेव्हा,
परंतु ते सस्टेन करू शकलं नाही. ओके, आता डाऊन साईडला एकदा ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिथनं रिकव्हरी आली शुक्रवारी. ओके, परंतु शनिवार रविवारमध्ये जी घडामोड झाली आहे त्याप्रमाणे ही नवीन गोष्ट आहे युद्धामध्ये की इराणसुद्धा आता इस्रायलला डॅमेज करतोय. ही गोष्ट फार मोठी आहे. त्यामुळे जर आता मार्केटनं जर 24,500 पुन्हा एकदा जर ब्रेक करण्याचा प्रयत्न केला तर माझा कॉन्फिडन्स कमी राहील की मार्केट तिथनं रिकवर करेल. मग मार्केटमध्ये नेक्स्ट सपोर्ट काय असेल, तर जो नेक्स्ट मेजर सपोर्ट आहे जिथनं आपण काय म्हणतो की 100% तर सांगता येत नाही, परंतु मोर दॅन 90% मार्केट तिथनं रिकवर करेल, एक सिग्निफिकंट रिकव्हरी दाखवेल. ती लेवल आहे 24,000ची. कारण 24,000च्या खाली जर मार्केटनं डेली कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती जर समजा क्लोजिंग दिलं तर त्याचा अर्थ असा होईल की मार्केटनं जी काही रॅली आत्तापर्यंत बॉटम साईडपासनं केली होती साधारण 21,800पासनं, तर ती पूर्णपणे संपलेली आहे आणि मार्केटचा ट्रेंड जो पॉझिटिव्ह होता तो आता निगेटिव्हमध्ये कन्वर्ट झालेला आहे. ओके, म्हणजेच काय की 24,000 ब्रेक करून त्याच्या खाली क्लोज करणं दिसतं तेवढं सोपं नाही आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या. त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसात पाहावं लागेल काय होतं ते. परंतु जर तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर असाल तर ही मे बी तुमच्यासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी असू शकते जी 21,800ला मार्केट असताना तुमच्या हातनं गेली होती. कारण जर मार्केट समजा 24,000वरती आलं आणि 24,000वरनं समजा रिव्हर्स झालं, ओके, तर मग मात्र एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी, स्विंग ट्रेडसाठी तुम्हाला मिळू शकते. त्याचं कारण असं की इथनं जर मार्केट पुन्हा रिकवर व्हायला लागलं तर मग मात्र मार्केट 25,000 ब्रेक करून सरळ 25,800पर्यंत जाऊ शकतं. ओके, कारण बऱ्याचदा तिथे ट्रेड केल्यामुळे तो सपोर्ट आणि तो रेझिस्टन्स वीक झालेला आहे. म्हणजेच काय, कुठल्या तरी बाजूला मार्केटनं ब्रेक करणं खूप जास्त गरजेचं आहे. जर डाऊन साईडला जर ब्रेक केलं तर ज्या लोकांकडं, ज्या इन्स्टिट्यूशन्सकडे पैसे आहेत, खूप पैसे आहेत, तर ते लोक पैसे घेऊन वाटच पाहत आहेत की मार्केट कधी खाली येते. ओके, म्हणजेच काय, तिथं बाईंग प्रचंड प्रमाणामध्ये होऊ शकतं. ओके, त्यामुळे थोडंसं कॉन्शियस व्हा. ओके, युद्धाच्या काय बातम्या येत आहेत पूर्ण दिवसभरामध्ये, इस्रायलचं काय स्टेटमेंट येतं आहे, इराणचं काय स्टेटमेंट येतं आहे, अमेरिकाचं काय स्टेटमेंट येतं आहे, या सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट करणार आहेत मार्केटवरती, चालू मार्केटमध्ये, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कधीही सडन ब्रेकडाऊन, सडन ब्रेकआउट होऊ शकतो. कारण मे बी समजा इराण म्हणा, इस्रायल म्हणा, कुणीही समजा माघार घेतली अचानक युद्धातनं, कारण युद्ध आहे, तिथे ट्रम्प काय करतील, ते काय निर्णय घेतील ते कुणालाही माहीत नसतं आणि ते अनप्रेडिक्टेबल आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तिथे काय घडते हे फार जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे कॉन्शियस व्हायला हरकत नाही. परंतु जर लेवलच्या दृष्टीने पाहिलं तर सध्या तरी 24,500 ही लेवल थोडीशी डेंजर झोनमध्ये आलेली आहे. आणि जर अजून एकदा जरी त्यानं ते ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला तरी मे बी ती लेवल जी आहे तर ती ब्रेकडाऊन होईल आणि मार्केट 24,000कडे ट्रॅव्हल करेल. आणि 24,000च्या आसपासनं मे बी मार्केट एक चांगला बाउन्स बॅक दाखवून एक सिग्निफिकंट रिकव्हरी आपल्याला दाखवेल, जेणेकरून अगेन एक आपण काय म्हणतो अगेन एक लेग ऑफ रॅली सुरू होईल की जी 25,800च्या आसपास जाऊन थोडंसं स्टॉप होईल. आणि मग त्यानंतर सरळ सरळ ऑल टाईम हायच राहिलेला आहे, तिथनं हार्डली एक 500-600 पॉईंट. त्यामुळे त्याला जास्त काही इम्पॉर्टन्स नाही आहे त्यामध्ये. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं मार्केट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.